आता आपण वाचणार आहोत भगवद्गीताचा रँडम पेज। विश्वरूपाचे नियंत्रक असू शकतात, हे मूर्ख लोकांच्या बुद्धी पलीकडे असते। अतिशय प्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तू या त्यांच्या कल्पनातीत असतात, म्हणून ते कल्पना करू शकत नाही की मनुष्य देह धारण करणारे भगवंत एकाच वेळी अतिप्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तूचे नियंत्रण कसे करू शकतात। वस्तुतः भगवंत जरी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करत असले तरी ते समग्र सृष्टीपासून अलिप्त असतात। त्यांच्या योगम ऐश्वर्यम अर्थात दिव्य अचिंत्य शक्ती पलीकडे स्पष्ट सांगण्यात आले आहे की एकाच वेळी अनंत आणि सूक्ष्म वस्तूचे नियंत्रण करू शकतात। हे जरी मूर्खांच्या कल्पने पलीकडे असले तरी जे शुद्ध भक्त आहेत ते याचा स्वीकार करतात, कारण त्यांना माहीत असते की श्रीकृष्ण हे स्वयं पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, म्हणून ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णाच्या शरण जातात आणि कृष्ण भावना भावित भगवत भक्तीमध्ये युक्त होतात। भगवान श्रीकृष्णाच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल निराकारवादी आणि साकारवादी यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत, परंतु कृष्ण आणि विज्ञान समजण्याकरिता भगवद्गीता आणि श्रीमद भगवद्गीता हे अधिकृत ग्रंथ जर आपण विचारात घेतले तर आपल्याला समजू शकेल की श्रीकृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत। जरी ते मानव रूपात भूतलावर अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत। श्रीमद भगवद्गीतेच्या प्रथम स्कंदातील प्रथम अध्यायामध्ये शौनक आदी ऋषींनी श्रीकृष्णाच्या क्रियांबद्दल जिज्ञासा करताना म्हटले आहे की कृतवान किल कर्माणि स रामेण केशवम अतिमर्त्यानि भगवान गूढ कपट मानुषः। भगवान श्रीकृष्णाने बलराम सहित मानवाप्रमाणे क्रीडा केल्या आणि अशा प्रकारे गूढ रूपामध्ये त्यांनी अनेक असाधारण लीला केल्या। श्रीकृष्णांचे मानव रूपातील अवतरणे मूर्खांना गोंधळात टाकते। या भूतलावर असताना श्रीकृष्णांनी केलेल्या अद्भुत कृत्याचे अनुकरण कोणताही मनुष्य करूच शकत नाही। वसुदेव आणि देवकी समोर जेव्हा श्रीकृष्ण प्रकट झाले तेव्हा ते चतुर्भुज रूपात प्रकट झाले, परंतु आपल्या माता पित्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांनी साधारण बालकामध्ये द्विभुज रूप धारण केले। श्रीमद भागवत गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे बभूव प्राकृतः शिशुः, ते एका साधारण बालकाप्रमाणे मनुष्याप्रमाणेच झाले। या ठिकाणी पुन्हा सांगण्यात आले की भगवंताचे सामान्य मनुष्य म्हणून झालेले अवतरण हे त्यांच्या दिव्य विग्रहाचेच रूप आहे। श्रीमद भागवद्गीतेच्या 11व्या अध्यायातही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्यासाठी अर्जुनाने ही प्रार्थना केली। चतुर्भुज प्रकट केल्यावर अर्जुनाच्या याचनेवरून त्यांनी पुन्हा मनुष्याप्रमाणे द्विभुज रूप धारण केले। भगवंताची ही विविध रूपे निश्चितच साधारण मनुष्याची रूपे नाहीत। श्रीकृष्णांचा जे उपहास करतात आणि मायावादी तत्वज्ञानाने जे प्रभावित झाले आहेत ते श्रीकृष्ण ते साधारण मनुष्यच असल्याचे सिद्ध करण्यासाठी श्रीमद भागवद्गीतातील पुढील श्लोकाचा उल्लेख करतात। अहम सर्वेश भूतेश भूतात्मवस्थित सदा। भगवंत सर्व जीवांमध्ये उपस्थित आहे। या विशिष्ट श्लोकाचे तात्पर्य आपण श्रीकृष्णाचा उपहास करणाऱ्या अनाधिकृत व्यक्तीच्या भाष्यावरून समजून घेण्याऐवजी जीव गोस्वामी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्यासारख्या वैष्णव आचार्याकडून समजून घेतले पाहिजे। या श्लोकावर भाष्य करताना जीव गोस्वामी म्हणतात, श्रीकृष्ण आपल्या परमात्मा विभूतीद्वारे संपूर्ण चराचर प्राणी मात्रांमध्ये स्थित आहेत, म्हणून जो नवसाधक केवळ मंदिरातल्या भगवंताच्या अर्च विग्रहाची आराधना करतो पण इतर जीवाचा आदर करत नाही तो व्यर्थच मंदिरातील विग्रहाची आराधना करीत आहे। भक्ताचे 3 प्रकार असतात आणि यामध्ये नवसाधक हा खालच्या स्तरातील भक्त होय। नवसाधक हा इतर भक्तांपेक्षा मंदिरातील मूर्तीचा अधिक आदर करतो, म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला बजावतात की आपण आपली ही वृत्ती सुधारली पाहिजे। भक्तांनी पाहिले पाहिजे की श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्यामुळे
प्रत्येक शरीर हे भगवंताच्या मंदिराप्रमाणे आहे, म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य भगवंताच्या मंदिराला अभिवादन करतो त्याप्रमाणे परमात्मा वास करणाऱ्या प्रत्येक देहाचा त्याने योग्य आदर केलाच पाहिजे। म्हणून कोणाचाही उपेक्षा न करता प्रत्येकाचा योग्य आदर आणि सन्मान केला पाहिजे। असेही अनेक निर्वेशवादी आहेत जे मंदिरातील पूजा अर्चनेचा उपहास करतात। ते म्हणतात की जर भगवंत सर्वव्यापी आहे तर मनुष्याने त्यांची केवळ मंदिरातच का आराधना करावी, परंतु जर भगवंत सर्वव्यापी आहे तर ते मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाहीत का? निरेशवादी आणि सवेशवादी जरी एकमेकांबरोबर नित्य वाद घालत असले तरी परिपूर्ण कृष्ण भावना भावित भक्त जाणतो की ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असले तरी ते सर्वव्यापी आहेत। गोलोक वृंदावन हे त्यांचे स्वतंत्र धाम असून ते नित्य तेथे वास करीत असले तरी आपल्या शक्तीच्या विविध अभिव्यक्त्यांद्वारे आणि विस्तारित रूपांद्वारे ते भौतिक आणि आध्यात्मिक जगतात सर्वत्र उपस्थित असतात।